उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। भाजपकडून बंडखोरीची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न हे सुरू आहेत। बंडोबांना थंड करण्याकरता मोठं चॅलेंज आहे सगळ्याच पक्षांसमोर। काहींची तलवार म्यान आहे तर काही मात्र लढण्यावर ठाम आहेत। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून विविध बंडखोरांच्या गाठीभेटी सुद्धा घेतल्या जात आहेत। तर तिथं शिवसेनेकडून अर्ज भरलेल्या अरुण दळवी यांनी मात्र अर्ज आता मागे घेतलेला आहे। विजय पगारे यांनी देखील बंडखोरी मागे घेतली आहे। जान्हवी राणे, गजेंद्र धुमाळे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। तर मुंबई शिंदेच्या शिवसेनेला 90 जागा आहेत। मुंबईत मात्र शिंदेच्या शिवसेनेला 90 जागा जरी असल्या तरी 35 जणांनी बंडाचा या ठिकाणी निशाण फडकवलेला आहे, बंडखोरी केलेली आहे। नाराजांची समजूत काढण्याकरता नेते आता रिंगणात उतरताना दिसत आहेत। त्यामुळे नेत्यांना यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये जबाबदारी दिली आहे मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, मिलिंद देवरा यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांशी संपर्क करून समजूत काढली जाते। आणखीन एक महत्त्वाची बातमी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे। ठाकरेंच्या सेनेच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे। राहुल नार्वेकरांचं सीसीटीव्ही फुटेज आता तपासलं जाईल। अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप आहे। विरोधी उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, कालपासून संजय राऊत या मुद्द्यावर वारंवार वक्तव्य करतायत। आता मात्र निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज तपासलं जाईल नार्वेकरांचं। निश्चितच लागवी काल राऊत यांनी आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेलं होतं। त्यांचं म्हणणं होतं की निवडणूक आयोगाच्या ज्या ठिकाणी अर्ज दाखल केला जातो त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो। माझा भाऊ, माझी वहिनी आणि माझी बहीण तिघांचाही अर्ज मी दाखल करून घेत होतो। निवडणूक आयोगाने आपल्या नियमानुसार काम केलेलं आहे। मी कुठल्याही प्रतिनिधीला धमकावलेलं नाही। त्या कार्यालयामध्ये सीसीटीव्ही फुटेज होते। मी स्वतः आयोगाला विनंती करतो की त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज तपासावं आणि या संदर्भातील स्पष्टीकरण द्यावं, असं अधिकृत त्यांनी प्रतिक्रियाही दिलेली होती। आणि त्यानुसार आता आयोगाने या प्रकाराची दखल घेत सीसीटीव्ही फुटेज आहे ते मागवलेलं आहे। त्याचा आढावा घेऊन एकंदरीत स्पष्टीकरण आहे ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे। परिणामी पुन्हा एकदा या प्रकरणाला पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण असंच होतं की राऊतांचं म्हणणं होतं की आमच्या कुठेतरी उमेदवाराला धमकावलं जातंय। मात्र नार्वेकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये प्रत्युत्तरामध्ये दुसरी एक गोष्ट मेन्शन होती की 2012च्या ज्या त्यांच्या उमेदवार होता खामकर, त्यांना देखील त्याच ठिकाणी अर्ज भरता आलेला नव्हता, त्यांना देखील विलंब झालेला होता, त्यामुळे त्यांचाही अर्ज दाखल करून घेतलेला नव्हता। त्यामुळे आयोग आहे तो निष्पक्षपणे काम करतोय। तरी या प्रकारची चौकशीची मागणी स्वतः नार्वेकरांनी केलेली होती आणि आता आयोगाने या संदर्भातील आढावा घेतल्यानंतर या संदर्भात काय निर्णय घेतोय याकडे सर्वांचं लक्ष असेल। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।